राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी 23 मार्च रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजीनामा देणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचे राजीनामे नामंजूर करीत असल्याचे जाहीर केले होते। तर त्यानंतर 2 दिवसांनी शेतकरी कामगार पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत सुधाकर घारे हे एकत्र दिसले होते। मात्र तरी देखील कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयावरील घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही नावं पांढऱ्या कपड्याने झाकली होती। ते पांढरे कापड काही हटवले जात नव्हते। शेवटी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सुधाकर घारे यांनी आपण घड्याळ सोबत आहोत हे दाखवून दिले आहे। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका संपर्क कार्यालयावरील पांढरा कपडा हटवण्यात आला आहे। त्याचवेळी कार्यालयाला रोषणाई करण्यात आली असून गेली 5 महिने कर्जत विधानसभा मतदारसंघातून गायब झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने राजकीय मोर्चे बांधणी करण्यास सज्ज झालाय। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।